अकोल्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट अभिवचन दिलं आहे। शिवसेनेला महापालिकेची संपूर्ण सत्ता दिल्यास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असा शब्द त्यांनी प्रचार सभेत अकोलेकरांना दिला आहे। अकोला शहराला सुंदर, सक्षम आणि विकसित करण्याचं स्वप्न शिवसेनेचं असून त्यासाठी निधी आणि इच्छाशक्ती दोन्ही कमी पडू दिल्या जाणार नाहीत, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। अकोला महापालिकेतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जुन्या शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी शिंदे यांनी महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत शिवसेनेला सत्ता द्या, उर्वरित जबाबदारी माझी, असा शब्द अकोलेकरांना दिला। अकोला शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असून योजनाबद्ध विकासासाठी आमच्याकडे अनुभव आणि मजबूत टीम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी शिवसेनेकडून अकोला शहरासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र वचननाम्याचं लोकार्पण करण्यात आलं। या वचननाम्यात नमूद सर्व बाबी प्रत्यक्षात उतरवण्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं। आजपर्यंत सर्व पक्षांना संधी दिली, मात्र नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या नाहीत, असा टोला लगावत यावेळी परिवर्तनासाठी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलं। सभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंजूर करायचं आणि या ठिकाणी नाट्यगृहाचे 10 वर्षापासून बंद पाडले ते लोकांना सेवेमध्ये लोकार्पण करायचं। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी पाहिजे, तयार झालंय, पण पदभरती झाली नाही। ती देखील पदभरती हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि हॉस्पिटल चालू झाल्याशिवाय। आणि म्हणून मी या पडलेला आणि या वाढीव क्षेत्रासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही।